खेळाडू आहेत केतन वेखंडे, भरत बागुल, रुपेश पाटील, प्रियेश पाटील, तुषार पाटील, साहिल भोईर, दीक्षित बागुल, सुरेंद्र पवार, सुशांत पाटील, सचिन गावित, संदेश गायकर, राज पाटील आणि भाविक राऊत आणि राहुल भोईर. पहिला चेंडू यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट मायला मिळते. 1 रन पण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात की काय. थोडासा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं आणि तिसरी धाव इथं भेटे. चौथी भेटू शकते, चौथीही भेटू शकते, परंतु फुफ्फुस मात्र या खेळाडूंची तेवढी ताकदवर मला दिसत नाहीयेत. मला कीव करावीशी वाटते या खेळाडूंची की तरुण मुलं आहेत की 40+ मधले. 4 धावा पाहिजे होत्या कमीत कमी. 2च दिल्या का. हा फलंदाजाच्या शरीराला लागून चेंडू डिफ्लेक्ट झालेला होता. बरोबर 2 धावा. परंतु रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चिंताजनक तरुणाईची. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या बिनबाद 3. नाही दिसतो. षटकातला तिसरा चेंडू आणि खेळण्यासाठी स्ट्राईकला येतोय तो मला वाटतंय रंजन एक नावाजलेला टेनिस क्रिकेट मधला प्लेयर आहे. बॅकफुटला जात आहेत आणि लेच्या पेच्या आणि पुचार शॉट. लेच्या पेच्या पुचार शॉट. ज्या चेंडूला मिड विकेटवरनं किंवा कव्हरवरनं फेकून द्यायला पाहिजे होतं लॉंग ऑनवरनं, तो मात्र सरळ 30 यार्ड सर्कलमध्ये रंजन सारख्या एका नावाजलेल्या फलंदाजाला ज्या प्रकारे चेंडूची अपेक्षेपेक्षा चेंडू वेगाने आला, वर आला आणि त्याच्यामुळे त्याचा पुल मारण्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि एक साधा सोपा लॉलीपॉप झेल देऊन फलंदाज बाद होतोय शॉर्ट मिड ऑनला. पहिला आदरा, पहिला धक्का. नवीन फलंदाज येतोय रोशन. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. निर्धाव चेंडू. रोशन रोशन पाटील साठी प्रति षटकारासाठी मुन्ना काजिद के तरफ से हर सिक्सर को 100 रुपया जैसा ही बख्शीश है. यहाँ पर पहले ही गेंद पर रोशन ने अपनी विकेट गंवा दी है. एका षटकामध्ये 3 गडी बाद करून एक पॉवर पॅक गोलंदाजी. सदी हुई कसी हुई जीवट तिखट मारा, नुसत्या धावाच रोखून धरला नाही तर प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या मुसक्या आवळलेल्या आहेत, नाकाबंदी केलेले, त्यांना जबरदस्त नजर कैदमध्ये केलेले आहे ते प्रियेश पाटीलने. केतन वेखंडे
वसुरी गावचे सुपुत्र आहेत. अच्छा, नामदेव एखंडे याचे सुपुत्र. बघूया काय होतंय. राईट आमोवा. वा, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. याला मात्र कव्हरला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि दुसरी धाव पळून काढली जाते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 7. 5 वर का 5. अतिशय चिवट तिखट मारा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो प्रियेश यांचा. आणि त्यानंतर मात्र बॅकफुटला गेलेला आहे तो संघ आई गावदेवी. ट्रिपल एस संघाचे मालक संदीप भुजारे, यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी वसुरी गावचे, यांचं हार्दिक स्वागत. आइए पधारिये तशरीफ लाइये. पुढचा चेंडू हरेश यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान मारा केला जातो. फलंदाजाला गुंगारा दिला जातो. चेंडू निर्धाव पडतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 6. अत्यंत कुर्मगती, संत गती, उबग, वीत आणणारी, कंटाळ आणणारी आणि संघ मालकाचं ब्लड प्रेशर वाढवणारी फलंदाजी सध्या मैदानामध्ये चालू आहे. पुन्हा एकदा हरेश उर्फ केतन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र थोडासा पंचांचा कुठला इशारा येतो. हात समांतर, धावांतर, धावसंख्या 3 बाद 7. पुन्हा एकदा केतन उर्फ हरेश राईट आमोवा. यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यानं मारलेला करारा प्रहाराने चेंडू थोपवणं अशक्य आहे. खणखणी दणदणीत असा चौकारानं धावसंख्या 3 बाद 11. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पॉईंटच्या दिसणे आणि अतिशय गचाल ढिसाल दळबद्री. त्याला कुठे लपवावं संघ मालकाला पडलेलं मोठं संकट. तो खेळाडू म्हणजे संघ नायकासाठी, संघ व्यवस्थापकासाठी डोकेदुखी ठरलेला सचिन गावित. त्याला कुठं लपवावं, कहा छिपाने का सचिन को. राहुल भोईर. पुढचा चेंडू यावेळेला मात्र वेगवान मारा. पुन्हा एकदा पंचांच्या हात बहुधा समांतर धावा अवांतर. धावसंख्या अवांतर धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 16 वर. खरं तर प्रीमियर लीग बोलली म्हणजे विभागातले जे दुर्लक्षित, वंचित, उपेक्षित खेळाडू असतात त्यांना आपापला टॅलेंट दाखवण्याचे एक प्लॅटफॉर्म आहे हा. पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा वेगवान मारा. निर्धाव षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 16. सर 1 to go.
उर्फ केतन नामदेव एखंडे यांचे सुपुत्र. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय प्रियेश. वन्स अगेन प्रियेश एक महत्वाचा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूनं पहिला चेंडू पडतोय. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याच्या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने चोडलं. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. थोडंसं फंबलिंग होत आहे परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 17वर. 3 बाद 17. पुन्हा एकदा प्रियेश राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होतो फलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा राईट ऑन द ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतो. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण कुठली चूक करत नाही. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 3 बाद 18. अतिशय संत गतीने कुर्म गतीने प्रेश यांनी अतिशय टिचून गोलंदाजी केलेले दर्जेदार गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाला कुठल्या प्रकारचे मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही. झेल उडतोय परंतु नो मॅचलँडमध्ये चेंडू पडतोय. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. चेंडू फेक केली जाते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 20. षटकातला चौथा चेंडू प्रेश यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळते. 1 रन पळून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. आणि सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 22वर. 3 बाद 22. षटकातील पुढचा चेंडू प्रेश यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे परंतु नो मॅचलँडमध्ये सुरक्षित ठिकाणी चेंडू पडतो. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 23. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा चेंडू प्रेश यांचा. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येते. 1 रन पळून काढला. अतिशय गचाळ ढिसाळ आणि त्याचं क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर संघ मालक आणि संघ समर्थक नक्की त्याची छी थू करतील. षटक का गोलंदाज कोण चौथ्या षटकासाठी सचिन. धावसंख्या झालेले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 27. सचिन गोलंदाजीसाठी आता स्ट्रायकरला फलंदाज आहे. कोण आहे स्ट्रायकरला? कुणाल भालेकर. राईट आर्मवा. यावेळेला मात्र चेंडूला उचलून फेकून दिलं जातं की काय. टाटा बाय बाय करत हवाई यात्रेवर चेंडू जाऊन हडकतोय प्रेक्षकांमध्ये. षटकारासाठी धावसंख्या 33. उत्तुंग षटकाराने धावसंख्या झपाट्याने 33वर.
पुन्हा एकदा गोलंदाज सचिनच्या डोळ्यासमोर काजवे चमकवलेत पहिल्या चेंडूवर. आक्रमक मूडमध्ये तो कुणाल भालेकर. वेळेचा अपव्यय काय होतंय पंच. हे बघा यापुढे जे जे खेळाडू खेळणार आहेत ना, तुम्ही 13-14ची नावं दिली चालतील, परंतु प्रत्यक्ष प्लेइंग 11 असतील ना त्यांच्या नावासमोर टिकमार्क करा. पुन्हा एकदा उत्तुंग गगनचुंबी षटकार. षटकारांना धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 39 वर. लगातार 2 चेंडू 2 तुफानी षटकार पाहायला मिळतात. कोणी मारला इथं नाही लिहिलं, लिहा ना दुसरा पण षटकार लिहा. थाले पुढचा चेंडू राईट आमोवा. यावेळेला मात्र पंचांच्या हात समांतर धावांतर. धावसंख्या पोहोचली 44 का 40 वर. हो हो पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा करारा प्रहार केला जातोय. चेंडू वेगाने जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 रन पूर्ण करले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अंगलट येऊ शकतो आणि दोघांमध्ये अंडरस्टँडिंग नव्हती आणि चांगला फॉर्म मध्ये असलेला फलंदाज मात्र धावबाद होतो की काय. तो नॉन स्ट्रायकरचा तोच झाला ना बाद. बरोबर. बघा इथे 14 खेळाडूंची नावं दिलेली आहेत ना, ती 14 खेळाडूंमधला कुठलाही 11 खेळाडू खेळू शकतात. फक्त आता त्याच्यासाठी आपण सांगितलंय की याच्या पुढे जे जे 11 प्रत्यक्ष खेळणार आहेत त्यांच्या समोर टिक मार्क करा. फार मोठा गजब माजवायचं काही कारण नाही, कारण 14-15 खेळाडूंची नावं त्या 15 मैगी कुठलेही 11 खेळू शकता. फक्त जे खेळणार आहेत याच्या पुढे
त्यांच्या नावावर टिकमार करायला कुठल्याही संघ मालकाने संघ कर्णधाराने विसरायचं नाहीये. राहुल सवर येतोय. धावसंख्या जाऊन पोचली. चौथा गडी बाद होतोय का? 41. 4 बाद 41. आणि नवीन फलंदाज येतोय राहुल. पुढचा चेंडू सचिन यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पॉइंट वरनं बॅकफूट पंच पाहायला मिळतो. खणखणीत दणदणीत असा गेलेला थर्ड मॅनच्या दिशेने चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोचली ती 45 वर. निखिल पंच बघा. पंच पुढचा चेंडू चेंडू राईट आमोवा. यावेळेला मात्र चेंडू गुंगारा देतोय. निर्धाव चेंडू पडतोय. पाणी वाचवा, पाणी जिरवा. बघा, पाणी वाचवा, जीवन वाचवा. आणि ती काळाची गरज आहे. आणि या बाजूला मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. चांगलं असं ते बोधपर वाक्य दिले. या निमित्तानं पाण्याचं महत्त्व, जीवनाचं महत्त्व आणि मुलींचं महत्त्व, मुलींना शिकवणं किती महत्त्वाचं आहे. तांत्रिक समितीने त्या बेसवर आता जी आपल्याला 2 धावांची पेनल्टी. शेवटचं अनामारीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाचं नाव सांगा रे. बंटी सुरेंद्र. धावा झालेल्या आहेत 47. सुरेंद्र उर्फ बंटी शेवटचं निर्णायक हाणामारीचं हल्ला बोलचं षटक टाकण्यासाठी मैदानामध्ये. पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॉलर बॅक करता. पटकानी चेंडू थोपवणं अशक्य आहे. खणखणी दणदणी जसा लॉंग ऑफवर आलेला चौकारानं धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 51 का 51. सुरेंद्र उर्फ बंटी. यावेळेला पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू. अपील केलं एसटीजीचं, परंतु पंटाने फेटाळून लावलेला निर्धाव चेंडू. धावसंख्या 51 वर स्थिर. 4 बाद 51.
चौकार मारल्यानंतर मात्र थोडासा सागरूक झाला. षटकातला तिसरा चेंडू गौरापूर एनकडनं राईट आर्म होतं विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला खेचलंय आणि टाटा बाय बाय करत वायडिश मिड विकेटवरनं गेलेला चेंडू षटकार. धावसंख्या जाऊन पुरली ती 58 वर. सत्तावन्न 51 वरनं षटकार मारला. 57. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला उडवला आणि चेंडू जातो की काय बघूया. परंतु या वेळेला मात्र तसं काय झालेलं नाही आहे आणि 5वा गडी बाद होतंय. 5 बाद 57. षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतो नवीन फलंदाज येतो खेळण्यासाठी संतोष. धावसंख्या 57. राईट आर्मवर पंचांच्या डावीकडनं. या वेळेला मात्र चेंडूने गुंगारा दिला. 1 रन पळून काढली जाते. धावसंख्या 5 बाद 58. शेवटचा चेंडू बहुधा राईट आर्म ओव्हर द विकेट. काय होतं या शेवटच्या चेंडू. यावेळेला मात्र चेंडूने गुंगारा दिलाय. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं. धावसंख्या 59. 5 बाद 59. काहीतरी कानमंत्र नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाकडनं स्ट्राईक यांच्या फलंदाजाला दिले जाते. बहुधा सांगत असेल डबल सिंगल. नाही वाईट बॉल दिला ना. पुढचा चेंडू राईट आर्मवा. यावेळेला पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जाते. 2 धावा तर मला वाटतं इथं मिळाल्याच पाहिजेत. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती शेवटी 61 वर. 5 बाद 61. बघा फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावा पेनल्टीच्या दिल्या जात आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. तेजस धोबी आगे का आंखों देखा सुनाने के लिए तेजस धोबी. चला स्टार 11 बोरंडे आणि आराध्य 11 टॉस साठी यायचं आहे फास्ट. स्टार 11 बोरंडे आणि आराध्य 11 चला त्वरित यायचं आहे टॉस साठी.
चला स्टार 11 स्टार बोरंडे आणि आराध्य 11 टीम कॅप्टन क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. इथे नाणेफेक केली जाईल. त्वरित या. द्वितीय सत्रातील षटकाच्या पहिल्या चेंडूपडाच्या आतमध्ये आराध्य 11 टीम कॅप्टन आणि 11 स्टार बोरंडे टीम कॅप्टन. चला त्वरित यायचंय. मनोज दादा या. ही विनंती असेल टॉस करिता आराध्य 11 टीम कडून आणि 11 स्टार बोरंडे. चला टॉस साठी यायचंय. चला 11 स्टार बोरंडे आपण त्वरित यायचंय. आराध्य 11 चे कॅप्टन इथे पोहोचलेत. 11 स्टार बोरंडे टीम कॅप्टन त्वरित यायचंय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. द्वितीय सत्राला इथे मात्र प्रारंभ होईल आणि विजयाकरिता आव्हान समोर ठेवले गेले. पेनल्टीच्या 2 धावा ऍड सुद्धा केल्यात आणि धावफलक 61 विजयाकरिता 62 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. नाणेफेक इथे मात्र विन होतोय 11 स्टार बोरंडे संघ आणि क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतायत. आराध्य 11 संघाला फलंदाजीसाठी इथून मात्र आमंत्रित करतायत. 62 धावांचं आव्हान आमच्या समोर इथे दिलेलं आहे. नोट डाऊन केलेलं आहे. 62 धावांचं आव्हान समोर आहे. 61 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पंच थांबा ना 1 मिनिट. तुम्हाला आम्ही इशारा पोहोचवतोय. थांबा. आयोजक पोहोचतायत. थांबा जरा. बासष्ट धावांचा वन विजयाकरिता इथून मात्र असणार आहे आणि यस सुरुवातीला पेनल्टीच्या 2 धावा आहेत त्या ऍड केल्या जातील. गोलंदाज सय्यार रंजन षटक क्रमांक पहिलं. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय हलक्या हाताने दिशा दर्शवली जाते. सिंगल इथून मात्र मिळतीये. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाहीये. निखिल पाटील आणि अर्थातच षटकार 11च्या वतीनं रंजन करिता शुभेच्छा पोहोचल्यात. त्या शुभेच्छा आम्ही पोहोचवतोय. थँक्यू सो मच.
धावसंख्या पेनल्टीच्या ॲड करून धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे 3 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल ओहो हो या निर्धाव फेकिया डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. रंजनला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. ऑन स्ट्राईक आपल्याला आता मात्र भरत पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भरत बागुलच्या बॅट मधून चेंडू करणारी प्रहार चेंडू सीमा रेषापार षटकार 6. षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. षटकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचताना 9 या अंकावर 65 धावांचा वन पार करत असताना संघ पावलांचा वापर केलाय. पुढे येऊन सरसालवा गेलाय. सिंगल इथून मात्र मिळतीये. सिंगल शिवाय काही मिळत नाहीये. पहा षटकार चौकारांना जितकी पसंती दिली जाते तेवढीच सिंगल डबललाही पसंती देणं गरजेचं आहे आणि सध्या तरी तेच परत बागुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस निर्धाव फेकिया डॉट बॉल आहे. काही मिळणार नाहीये. रंजनचा विचार केला. यंगस्टर आहे आणि सध्या तरी यंगस्टरची त्याची चर्चा यंगस्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. तब्बल चेंडू फेकलेत आतापर्यंत 5 गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल सर बॅट न फटका इथे मात्र कन्वर्ट होईल. सिंगल मिळेल. सिंगल शिवाय काही मिळत नाही. स्लो क्रिकेट आपण पाहिला. षटक संपलाय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 या अंकावर. अडकमळ सर संपर्क साधायचा आहे. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो चेक. थँक्यू सो मच डीजे. थोडंसं टेक्निकल इश्यू आम्ही तुमच्यापासून दुरावतोय. क्षमस्व. द्वितीय षटक हाताळण्याकरिता राहुल सवरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय टीम गावदेवी संघाकडून इथून मात्र आमंत्रित केले गेले. पहिले दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्ट्रॉंगली अपील इथून मात्र पाहताय. कदाचित स्टंपच्या रडारमध्ये नसावा हा बॅटर पण अपील करायची जी शैली होती ती स्ट्रॉंगली होती. पंचांना प्रेशराईज करण्याचं काम सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि पंचांनी कदाचित हसू आवरता आलं नाही आहे. अपील इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. अपील झालं पण कुठल्या तत्वावर झाले अजूनही ठाऊक नव्हतं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार राहुल. पुढचा बॉल यावेळेस भिरकावलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे. झेल करिता होती संधी. 2 क्षेत्ररक्षक जर का आपण पोहोचताय ना तर आपलं कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि कदाचित ते कॉलिंग थोडंसं चुकलं गेलं. सिंगल मिळती. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येत आहेत. 4 धावसंख्या 12. धावसंख्या 12 या अंकावर जाऊन पोहोचताना खूप वेळानंतर या षटकामध्ये
धाव पूर्ण होताना आपण पाहिल्या. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राहुल. पुढचा बॉल स्विच हिट केलाय, पिकअप केला गेलाय या चेंडूला. पिकअप शॉट चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. खानिवली विभाग ब्रँडेड षटकार 6. चला चेंडू पाठवून द्यायचंय. प्रेक्षक राजा आपण चेंडू पाठवा. आपल्या इमानदारीचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून खानिवली विभागच्या केला जाईल. चला चेंडू फेका. प्रेक्षक राजा दिलेला आहे त्या प्रेक्षक राजाचं मनपूर्वक आभार. असंच सहकार्य आपलं सदैव राहू द्यात. षटकार आपण पाहत आहे. धावसंख्या षटकारानं 18 या अंकावर. चेंडू संपतायत आतापर्यंत 5. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल दिशा दर्शवली जाईल. 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतील. फायदा काय होणार नाहीये. वेग इतका प्रचंड चेंडूचा पाहायला मिळाला की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळालाय. चौकार 4. येस धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22-22. दोन षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 22-22 या अंकावर धावफलक 22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना गोलंदाज रंजन तय्यार. पहिलाच बॉल रंजनचा आपण इथे मात्र पाहता जेमे तेमे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय चेंडू. पहा टीम अर्थातच गाव देवी संघाकडे अपील करण्याची जी शैली आहे ती थोडीशी स्ट्रॉंगली आणि अग्गीवेगळी पाहायला मिळते. गरजेचं आहे या पद्धतीचे प्रेशर क्रिएट करणं. त्याही शैली अवगत असणं गरजेचं आहे आणि सध्या तरी ते पाहायला मिळालंय. डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रंजन पुनश्च एकदा तय्यार. षटकात येईल. पुढचा बॉल पावलांचा वापर केलाय. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय. यस इथे मात्र फटका फसतोय. विकेट होईल पतन झेलबादच्या स्वरूपात. फलंदाज बाद परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. डीजे सुद्धा मूडमध्ये आहेत. चांगल्या गीतांना पसंती सातत्याने देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट येणं गरजेचं होतं. जेव्हा अशा क्षणाला फलंदाज बाद होतात तेव्हा नवीन येणाऱ्या फलंदाजांना थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश इथे मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण इथून मात्र पाहत आहे. फलंदाज बाद होणारा केतनला आपण पाहिलं. खूप स्वस्तात परतलाय तंबूच्या आसऱ्याला. चला रंजन घाई करा, थोडी वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. खूप सारा वेळ आपण खर्च करताय या गोष्टीची नोंद घ्या. आयोजकांनी ती सूचना पोहोचवली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रंजन तय्यार. षटकातील पुढचा बॉल. ओ हो यावेळेस एका टप्प्या अखेर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण पाहत आहे. रंजनचे आत्तापर्यंत 3 चेंडू बघितले तर पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर विकेट आणि पुनश्च एकदा इथे मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. म्हणजे धावसंख्या 22-22 या अंकावर अजूनही स्थिर स्थावर होताना पाहायला मिळते. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. फटका तर चांगला आहे पण चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे.
काय घडेल मैदानाच्या आतमध्ये तर आपण पाहताय एक धाव पाहायला मिळेल. कदाचित दुसऱ्या षटकाची पुनरावृत्ती इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि इथे मात्र आपण पाहताय अर्थातच 23 या अंकावर धावफलक. चौथ्या चेंडूवर सिंगल इथे मात्र मिळती आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कृपया करून. हात जोडून नम्रतेची विनंती असणार आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा थोडं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 23-23. रंजन स्पेशली आपल्या घरी तर ती सूचना पोहोचती आहे आयोजकांच्या वतीनं कमिटी मेंबर्सच्या वतीनं. खूप सारा वेळ आपण खर्च करताय. अजूनही खूप साऱ्या मॅचेस आपल्याला इथून खेळवायच्या आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाज तयार. फिग्गामध्ये परिवर्तन सध्या तरी गोलंदाजच्या पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण चेंज केलं जातं. गोलंदाज तयार. पहा क्षेत्ररक्षण बदल घडवला आणि त्याचा परिणाम बॅटरवर थोडासा पाहायला मिळाला. कन्फ्युजन पाहायला मिळालं. विकेटचं बदन फलंदाज होतोय बाद. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. चला थोडंसं आव्हान आता मात्र चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जम पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 23-23 या अंकावर. 12 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 39 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 39 धावा, 39 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता आई गावदेवी संघाकडून अजय गोंडला आणलं गेलंय. मॅन फ्रॉम गौरापूरचा खेळाडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. विभाग लीग आहे. या विभागाच्या पंचक्रोशी विभागातील सर्व खेळाडू जर का आपण बघितले प्रत्येक गावातून एक एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. भलेही एका संघामध्ये जर का ग्रामीण क्रिकेट खेळत असते तरी या लीगच्या मार्फत वेगवेगळ्या संघांमध्ये विरुद्ध संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ही खासियत आहे मित्रांनो आणि सध्या ती खासियत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर अजय गोंडला आणलं गेलं. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता सिंगल मिळाली या चेंडूवर. 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता भासते. या चेंडूवर करारी प्रहार तर केलाय. खूप वेळ चेंडू हवेमध्ये फटका फसलाच होता. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर. थोडंसं हास्यमय क्रिकेट किंवा पदलहाली ते करणारं क्रिकेट पाहायला मिळालं. फिल्डिंगमध्ये फिकी झाली आहे प्रॉपर. रनआउटची विकेट मिळते. फलंदाज परततोय तंबूच्या आसऱ्याला. स्क्वेअरले कंपार. येस 2 धावा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाल्या आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज इथून मात्र बाद झालाय. परतावं लागलं त्याला तंबूच्या असलेला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साई इथे मात्र दाखल होत असताना
गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस बॅटनं फटका खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र रंजन दैनाथ. रंजनच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन. फलंदाज बाद. यस, इथे मात्र साहिल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. साहिलला आपण पाहताय. साहिलने जर का सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर टेनिस क्रिकेट विश्वचषकातील अनेक फेमस क्रिकेटर अथवा अनेक जण ज्या सलूनला भेट देतात किंवा पसंती देतात, आर के सलून खानिवली नाका चे प्रोपरायटर आर के राजा आणि अजीम यांच्याकडून रोख रक्कम 1111 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे साहिलकरिता. पाहूयात या संधीचं सोनं करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. किती धावा मिळत आहेत तर 2 धावा मिळत आहेत. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना धावफलक आपण पाहताय. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 28-28 या अंकावर. आव्हान इतकं मोठं आहे की सिंगल डबलला काही होणार नाही आहे. मोठ्या फटक्यांना इथून मात्र पसंती द्यावी लागेल. ती पसंती देताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील का. पुढचा बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट केला जातोय. सिंगल इथून मात्र मिळते. पहा, फेकी करणार नाही आहे. ठाऊक होतं फेकी करायच्या नादामध्ये वेळ वाया जाईल आणि त्याचा फायदा घेत कुठेतरी मात्र दुसरी धावसंख्या ही इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगल स्मिती आहे. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 29 या अंकावर. चेंडू किती शिल्लक राहिल्यात या षटकातील तर एक चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. म्हणजे 5 चेंडूचा खेळ संपला आहे आणि टोटली जर 17चा विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 33 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू 33 धावा, 33 धावा आणि 7 चेंडू. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहताय. फटका तर चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही आहे इथून मात्र. षटक संपेल. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30. म्हणजे विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 32 धावांची आवश्यकता. जाऊयात एक सुमधुर संगीताच्या दिशेने आणि परतूयात मॅचमध्ये. कुणालला आणले गेले. ओहो हो, यावेळेस आपण पाहताय पहिल्या चेंडूवर प्रहार दर केला गेलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने धाव घेतोय चेंडू. निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार 4. चौकार आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या 34 या अंकावर. समीकरण चेंज होईल. 5 चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता असेल 28 या धावसंख्येची. 5 चेंडू विजयाकरिता 28 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. गोलंदाज तयार. ओहो हो, यावेळेस फसवले गेले अक्षरशः बॅटरला असं म्हणायला हरकत नाही आहे. फलंदाज कन्फ्यूज पाहायला मिळाला. हॅलो हॅलो
गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता अनसक्सेसफुली ठरलाय. कदाचित यष्ट्यांच्या वरतून हा चेंडू डिलिव्हर झाला असावा. निर्धाव फेकी आहे. डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे. चला औपचारिकता शिल्लक राहते या मॅचची आणि जवळजवळ या मॅचवर आई गावदेवी संघानं इथे मात्र आपल्या नावाची छाप सोडत विजयाच्या दिशेने वाटचाल चालू केली आहे. हाही निर्धाव चेंडू चेंडू संपतायत 4. चला औपचारिकता 2 चेंडूंची जी शिल्लक राहिली आहे ती त्वरित करूयात आपण पूर्ण आणि नेक्स्ट मॅचला करूया तिथून मात्र सुरुवात. स्टार 11 बोरांडे संघाने नाणेफेक विनोद सर्वात आधी क्षेत्ररक्षाचा निर्णय स्वीकारलाय आणि आराध्य 11 संघाला फलंदाजीसाठी त्यांनी आमंत्रित केलंय. फटका फसलाय की काय? फसला होता. सिंगल मिळेल. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. एक धावसंख्या जाऊन पोहोचताना एकेरी धावेच्या बढतीनं 35-35 ज्या पद्धतीने अडकमोल सरांनी पोहोचवलं. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी येऊ नका. तुमच्यासाठी महत्त्वाचा असलेला हा आकडा आहे 35 कारण 35% काठावर पास आणि तोच आकडा ही धाव फलकावर जॉईन होताना आपण पाहताय. चेंडू संपतायत 5. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. चला औपचारिकता जी शिल्लक आहे करा त्वरित आपण पूर्ण. गोलंदाज कुणाल डॉट बॉल षटक संपलाय. क्रमांक 5 षटकांच्या समाप्तीनंतर सामना इथे मात्र विजयशी ठरतोय. आई गावदेवी 11 संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब जातोय. नो डाऊट आपण पाहूयात इथे मात्र दिलं जाईल. तोपर्यंत एक सुवर्ण संधी डिक जॉकीला आणि परतूयात मॅच मध्ये. कुणाल